तांब्या कुठे ठेवला मी आता? काय ग विजू, काय शोधतेस? अहो मी तांब्या धुवून कुठेतरी ठेवलाय, मला आठवत नाही अगं आता. असेल इथेच कुठेतरी. नाही त्या साईडला बघितलंय मी. हो का? हो. बरं ऐक हे बघ, गुढीला बांधायला कडुनिंबाचा पाला, बत्ताशींची माळ, हळद कुंकू सगळं कुठे ठेवलं? सगळं मी तिथे ठेवलंय, मी तुम्हाला देते. अरे खरंच मी घेते. मी काय म्हणते तुम्हाला, एवढा पाला बास होईल ना? हो भरपूर झाला. तसंही खाताना सगळे नाकच मुरडतात. आप्पासाहेब होते तेव्हा किती जबरदस्ती खायला लागायचं ना सगळ्यांना. बरं ऐका ना, मी इथे हळद कुंकू ठेवलंय, मला आठवण करा नाही ते विसरून जाईल. हो हो माझ्या लक्षात. तांब्या कुठे ठेवला मी? मगासपासून ते शोधते खरं तर. अगं विजू, हा? गुढीला नेसवायला साडी हवी आहे ना? ठीक आहे. मी तुमच्याकडे येणारच होते साडी मागायला. विजू, ही घे साडी गुढीला बांधायला. हे काय आणलंय? साडी आहे ही. ते दिसतंय मला, डोळे फुटले नाहीयेत माझे. पण ही साडी गुढीला नेसवायला चांगली घरंदाज दिसते, किंवा ही नेसवायची. त्यांना ना मोराची साडी खूप आवडायची, म्हणून त्यांनीही मला साडी आणली होती. हीच गुढीला नेसवायची. मोर नाही काही, त्यांना लाल चोशीचा पोपट आवडायचा. विटू विटू विटू, ते काही नाही. मी सांगते, मी कुणाचंही ऐकणार नाही. माझीच साडी नेसवायची. ते काही नाही, हीच साडी नेसवायची गुढीला. शैला, तू सांग कशी दिसते ही साडी? माझा दोरा बांधायचा राहिला झाडाला, मी आलेच. नीरज इकडे इकडे. या दोन्ही पैकी कुठली साडी चांगली आहे गुढीला बांधायला? दोन्ही कुठली चालेल? नाही, पण ती घरंदाज आहे की नाही, हिरवी साडी? हो. हा, चला निर्णय झाला, हीच साडी गुढीला बांधायची. अगं विजू, तांब्या कुठे ठेवलास? तयारी झाली की नाही? अय्या हो, तांब्यात शोधते मी मगापासून, मला आठवतच नाहीये मी कुठे ठेवलाय. किती वेंधळी आहेस ग? मामी, अगं तांब्या सकाळी घासून तू टीव्ही जवळ ठेवलास ना? अरे हो की, विसरलेच होते मी. थँक्यू. हा अगं ए, काठी कुठं आहे? आणते. लता वहिनी, लता वहिनी, वेंधळी आहे पण गोड आहे. लता वहिनी, काठी कुठे आहे? आणते आणते. जाते जाते नाही रे दादा, आणते आणते म्हणाले मी. विजूला काठी हवी ना, तिच्यासाठी म्हणतेय मी. वाटी नाही रे, काठी. जरा ना गुढीसाठी गडबड चालली रे काठीची. मी करू का दादा तुला नंतर? हा करते करते करते. मधू, काय करतेस तू? वहिनी, कपडे वाळत घालतोय. तुला नको त्यावेळेस नको ती कामं करायला कोण सांगतं ग? हा, ते काठी दे इकडे. अगं बाया, कपडे वाळत घालतोय की काय तुम्ही? नाही ग, गुढी उभारायला हवी आहे. आता तुम्ही काठी घेतल्यावर मी कपडे कसे वाळत घालणार वहिनी? कसे पण घाल, उड्या घाल, काही कर. हे घे, हा ना माझ्या माहेरून आलेला डबा आहे, लोणचं आहे. जरा उघडत नाहीये ग, गच्च बसलाय. तो जरा उघड. काय बाया ह्यांचं? हा, आता ही कामं पण मीच करायची का? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.